नमस्कार श्रोते हो. आशा करतो की तुम्ही सर्व कुशल मंगल आहात. आज आपण ऐकणार आहोत मंगळवारची हनुमान कथा. मंगळवार हा हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. बजरंग बलीची पूजा करण्यासाठी हा दिवस उत्तम आहे. यासोबतच मंगळवार व्यतिरिक्त शनिवार हा देखील हनुमानजीच्या पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. सध्याचा काळ कलियुग आहे आणि या युगात हनुमानजीची पूजा, हनुमान पूजा करणे सर्वात फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. असे मानले जाते की कलियुगात सर्वात जागृत देवता हनुमानजी आहेत आणि या युगात त्यांची उपासना केल्याने जीवनातील सर्व त्रासांपासून लवकर मुक्ती मिळते. या कारणास्तव त्यांचे एक नाव संकटमोचन आहे. आता मुद्दा येतो की हिंदू धर्मात अनेक देवदेवता आहेत, पण कलियुगात फक्त हनुमानजींचीच इतकी पूजा का केली जाते आणि ते कलियुगात सर्वात जागृत देव असे बनले? चला तर मग जाणून घेऊया. माता सीतेने अमरत्वाचे वरदान दिले होते. वाल्मिकी रामायणानुसार हनुमानजी हे 8 चिरंजीवीपैकी एक आहेत. जेव्हा प्रभू रामाचे परम सेवक हनुमानजी माता सीतेच्या शोधात लंकेत पोचले आणि अशोक वाटिकेत भगवान रामाचा संदेश दिला, तेव्हा माता सीतेने हनुमानजींना अमरत्वाचे वरदान दिले होते. तेव्हापासून हनुमानजी 8 चिरंजीवीपैकी एक झाले. आपल्या निवासस्थानी जाताना प्रभू रामाने हनुमानजींना कलियुगापर्यंत राहण्यास सांगितले. वाल्मिकी रामायणानुसार जेव्हा प्रभू राम अयोध्या शहरातून सरयूच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या मूळ निवासस्थानी वैकुंठाला जाण्यासाठी निघू लागले, तेव्हा हनुमानजी श्रीरामांना म्हणाले, मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे मी पण तुमच्यासोबत येईन. तुमच्याशिवाय मी इथे काय करू? तेव्हा भगवान राम हनुमानजींना म्हणाले, हनुमान, तुला कलियुगापर्यंत पृथ्वीवर राहायचे आहे. एक वेळ येईल जेव्हा येथे पाप सर्वात जास्त वाढेल. मग तुम्हाला सर्व धर्मांचे पालन करणाऱ्या भक्तांचे रक्षण करावे लागेल. त्यावेळी कलियुग शिखरावर असेल. मग प्रत्येकाला तुमची गरज भासेल. बजरंगबली आपल्या उपासकांचे म्हणणे कसे मान्य करू शकत नाही, तेव्हा पवनपुत्र हनुमानजी म्हणाले, प्रभू, मी तुमचा सेवक तुला वचन देतो की कलियुगापर्यंत पृथ्वीवर राहीन. जिथे जिथे तुझ्या नामाचा जय जयकार होईल तिथे मी लगेच हजर होईल आणि तुझी अयोध्या नगरी हेच माझे प्राण होईल. जे तुझ्या भक्तीत मग्न आहेत त्यांचे रक्षण करणे हे माझे परम कर्तव्य असेल. हनुमान आजही कलियुगात भक्ताचे रक्षण करतात. तेव्हा हनुमान प्रभू रामाची आज्ञा स्वीकारली. त्यानंतर श्रीराम अयोध्येतील गुप्तर घाटातील सेरऊ नदीत अंतर्धान पावले आणि तेव्हापासून आजतागायत हनुमान कलियुगात सशरीरात विराजमान आहेत. आजही सर्वत्र प्रभू रामाचा जय जयकार केला जातो. तेथे हनुमानजी लवकरच गुप्तपणे प्रगट होतात. असे मानले जाते की कलियुगात गंधमादन पर्वतावर हनुमानजी हिमालयाच्या शिखरावर आहेत. माझी मंगळवारची हनुमानांची कथा शांतपूर्वक ऐकल्याबद्दल धन्यवाद. माझ्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.